आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। चॅनलवर नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा। पाहूया सविस्तर। आझाद मैदानावरील शिक्षक आंदोलनाची दखल मागण्यावर तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण मंत्र्यांना निर्देश। 21 जुलै 2026 मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या प्रलंबित टप्पावाढीच्या मागणीसाठी झालेल्या भव्य आंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून आंदोलनादरम्यान शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्वरित बैठक आयोजित करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। दूरध्वनीवरून तसेच लेखी पत्राद्वारे देण्यात आलेल्या ह्या सूचनांमुळे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासन स्तरावर हालचालींना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या टप्पावाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा। या मागणीसाठी अलीकडेच मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो शिक्षकांनी एकत्र येत विराट आंदोलन केले होते। या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। आंदोलनाच्या समारोपाप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत शिक्षकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती। मंत्रालयात एका महिन्याच्या आत शिक्षण विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन टप्पावाढीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली जाईल आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते। या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आणि शिक्षकांच्या मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज पंढरपूर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली। यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे मार्गदर्शक मंगेश चिवटे, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबूसाहेब अडसूळ तसेच प्रदेश सहसचिव उमेश कल्याणी यांची उपस्थिती होती। त्यांनी शिक्षकांच्या टप्पावाढीचा प्रश्न, शासनाकडून मिळालेली पूर्वीची आश्वासने तसेच त्यावरील अद्याप न झालेली कार्यवाही याबाबत उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक लवकरात लवकर लावावी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले। यासोबत संबंधित बाबीचा लेखी पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात शिवसेना वैद्यकीय तसेच मदत कक्षाचे प्रमुख तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे। शिक्षकांच्या मागण्याबाबत शासन स्तरावर चर्चा व्हावी यासाठी त्यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आता मंत्रालयात लवकरच उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बैठकीत टप्पावाढी संदर्भातील प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय होण्याची अपेक्षा शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे। राज्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष आता प्रस्तावित मंत्रालयीन बैठकीकडे लागले असून शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्यास दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या टप्पावाढीच्या प्रश्नाला अखेर न्याय मिळेल अशी आशा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे। अजूनवर नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। विसरू नका असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।